नमस्कार मित्रांनो, कसे आहात? माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मायाळू भक्तांचे सहर्ष स्वागत. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका. चेडा गोटा असो, देवींच्या शिपाय असो, देवींच्या राखणदार असो, देव असो, दिवे असो, अशी गुपित माहिती सांगणारं, सत्यावर माहिती सांगणारं, शोध करून, अभ्यास करून, रिसर्च करून, वारवडीधाऱ्या माणसांकडून, लोकाला आलेल्या अनुभवावरून आम्ही माहिती घेत असतो आणि तुम्हाला जागृत करायचं काम करतो, जेणेकरून तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित राहिलं नाही पाहिजे. देवादेकांची माहिती असो, चेड्या गोट्यांची माहिती असो, त्याच्यानंतर अशा गुपित रहस्यविषयी माहिती असो, अशा गुपित रहस्य देण्याचं कार्य हे शोध असते तुझे प्रथम पहिले चॅनल जे करत असतं. कुणाला आडापिडा साडेसाती दलेंद्री बघायची असेल, कुणाला काय प्रश्न विचारायचे असतील किंवा गादीला भेटायचं असेल, मंगळवार शुक्रवार गादी आपली चालू असते. व्हॉट्सअपवर नमस्कार मेसेज पाठवा, लगेच लोकेशन ॲड्रेस पाठवून दिलं जाईल. मंगळवार आणि शुक्रवार गादी चालू असते. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे, काय अटी दिलेला त्या अटी वाचूनच मला कॉल करावा, अन्यथा नसला केला तरी चालेल. प्रॉब्लेम हा तुमचा असतो, माझा नाही, हे मात्र लक्षात ठेवा. हल्लीच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारे मला मेसेज कॉल येतात की दादा चेडा गोटा ओरिजिनल कुठं भेटतो. बघा दादा, कुठल्याही प्रकारची गॅरंटी वॅरंटी नसते. चेडा गोटा हा ओरिजिनल बघायचा असेल किंवा तुम्हाला घ्यायचा असेल मित्रांनो, तर मला संपर्क साधा, पण ते चालेल ना चालेल हे गॅरंटी तुमची असते, मात्र लक्षात ठेवा. वेळ न घालता व्हिडिओला मात्र सुरुवात करूया. अनेक प्रश्न येतात, दादा 52 मुखी चेडा तर आणलेला आहे, पण तो काम कसा करतो? बघा, तो काम करण्याचे अनेक प्रकारात 52 मुखी चेडा मुळात मित्रांनो ओरिजिनल कुठेही भेटत नाही. ते कोकण साईडला भरपूर प्रमाणे मिळलं जातं. 52 चेडा म्हणजे 52 वेगवेगळ्या विद्या वापरून आपलं कार्य आपण साधून घेत असतो. जसंच की प्रत्येकाच्या विषयी एक कला असते. जसं की मला समजा गवंड्याचं काम चांगलं येत असेल, एकाला मित्रांनो खाणकाम चांगलं येत असेल, एखाद्याला नक्षी काढता येत असेल, एखाद्याला वेगवेगळ्या प्रकारे एक कला, एक शक्ती, एक मित्रांनो विचार ज्याचा वेगवेगळे असतात, त्याला 52 मुखी चेडा असे म्हणतात. प्रत्येकाचे कार्य हे वेगवेगळं असतं. एक आणून देणारा, एक तारणारा, एक मारणारा, एक नेणारा, एक आणून देणारा, त्याच्यानंतर एक जे उचलून बसवणारा, उचलून खाली आणून देणारा, अशा अनेक प्रकारचे वेगवेगळ्या विद्या ग्रहण करणारे 52 मुखी हे चेडे असतात. त्याला एका दगडामध्ये, सुपारीमध्ये, त्याच्यानंतर तांदळामध्ये, नारळामध्ये त्याला भारून तुम्हाला दिलं जातं तुमच्या कार्य संपन्न होण्यासाठी. त्याचा विचित्र मंत्र असो, त्याला नवरात्र दिवशी उजागर करून नवरात्र दिवशी त्याला भारला असतं. हे कोकणा साईडची एक अनोळखी विद्या मानली जाते, हे मात्र लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये मित्रांनो बघा, काय काय वेळेस गोट्यात घेतात, काय नारळात, काय सुपारीत आणि काय तांदळामध्ये घेतात, जे की मित्रांनो बायंगीप्रमाणे त्याला घरापाशी बांधलं जातं. हे अनेक प्रकारचे वेगवेगळे कामं करून देतात. कुणाचा आटणीचा व्यवसाय असेल, कुणाला कामधंद्यात बरकत येत नसेल, कुणाचं वेगवेगळ्या शस्त्रामध्ये तो काम करत असेल, एस्टेटचं काम करत असेल, देवाणघेवाणचं काम करत असेल, अशाप्रमाणे यश येण्यासाठी 52 मुखी हा चेडा पूजला जातो. पिढी ना पिढी चालत येणारे असे काही 52 मुखी चेडे आहेत, ज्याची की आम्ही मित्रांनो पडताळणी केली. त्याच्यानंतर त्यांचा विषय असा आला की बाबा हे त्रास मात्र काय देत नाही, पण पानाला पान चुकलं की घरामध्ये वंशावळी देखील ठेवत नाही. मग याला घेणं योग्य आहे किंवा अयोग्य आहे? बघा, प्रत्येकाला हे एक वेगळं आहे. प्रत्येकाला असं वाटतं मला ऋण झाले, कर्ज झाले, धंदा चालत नाही, मेलो तरी चालन, असं मेलो तरी चालन, पण निदान कमवून तरी मरावं, म्हणून काय काय लोक हात घालतात. मी असं म्हणणार नाही की घ्या. त्याच्यानंतर काय काय लोकांचं असं असतं बघा की बाबा नको, भरपूर कमवलं, थोडंच पाहिजे, मग ह्याच्यामध्ये हात तुम्ही घालू नका. प्रत्येकांचं वेगवेगळं आहे, मला सांगता येत नाही घ्या किंवा नका घेऊ, हे तुमच्यावर मी सोपवत आहे. मी कधीही कुणाला सांगत नाही की चेडा गोटा घ्या किंवा काय करा. माहिती देण्याचं कार्य मी करत असतो, ओरिजिनल काय गोष्टी दाखवण्याचं मी कार्य करत असतो. बाकी घ्या नाही घ्या हे तुमच्या मर्जीवर असतं, हे मात्र लक्षात ठेवा. इंस्टाग्रामच्या यूट्यूबच्या मार्फतून 52 मुखी चेड्याविषयीची माहिती देणाऱ्याचं कार्य केलं म्हणजे शोध असते जो प्रथम पहिले चॅनल आहे. आता कोणी युट्यूबर म्हणा, इंस्टाग्रामवर म्हणा, फेसबुकवर म्हणा, केडे गोटे भेटले जातील, असे करतात तसे करतात, काही नसतं मित्रांनो. 52 चेड्या गोट्यांची नावं सांगणारं, त्यांचं प्रत्येकाचं मंदिर दाखवणारं, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रत्येकाचा इतिहास दाखवणारा शोध असते तो जे प्रथम पहिलं चॅनल आहे. आता हे कार्य कसा करतो मित्रांनो? तुमचं कुठलंही कार्य असो, हे कार्य संपन्न केलं जातं, त्याला सिद्ध करण्याची विधी फक्त कोकण भागातल्या लोकांकडे असते. आणि नवरात्र दिवशी मित्रांनो ह्याचा काय पथ्य असतं, ते पथ्य ह्याला पाळून पालखी गेल्यानंतर ह्याला भारलं जातं. पण जे मित्रांनो ज्याला सांभाळण्याची ताकद आहे तोच त्याला सांभाळू शकतो, साधक याला सांभाळू शकत नाही. जो की गुरु आहे, त्याच्यानं तुम्ही दीक्षा घेतली असेल, तुम्ही आगोरी असाल, तुमच्याकडे देवांची गादी असेल, तुमच्याकडे मंत्र चिकित्सा किंवा तुम्ही कुठलेही देवादेवतांची साधना केली असेल किंवा मुंजाची साधना केली असेल, बारुड्याच्या मसोबाची कुठल्याही प्रकारच्या देवाची जर तुम्ही साधना केली असेल आणि तुम्ही ते घेत असाल ताकद, तर तुम्हाला ते रुमजून पडतं मित्रांनो. कुठलेही येऱ्यागेऱ्याचं काम नाही. कुणी आणलं दिलं म्हणून सांभाळलं तसं नसतं. प्रत्येकाचं वेगळं, प्रत्येक पोलीस बनवू शकत नाही. समजा मी जरी किती जरी विचार केला, मी स्वतःला पोलीस समजलो तरी मी पोलीस होऊ शकतो का? त्याला वर्दी असते, ट्रेनिंग असते, त्याच हिशोबानं तो मित्रांनो घडत असतो आणि सरकारी बॅच त्याला लागत असते, हे मात्र
मात्र लक्षात ठेवा. कुणी उठलं सुटलं आजकाल चेडा गोटा विकते, श्रद्धा परसवतोय, काही करते मित्रांनो. आम्ही अंधश्रद्धा परसवत नाही, श्रद्धेच्या जीवावर चालणारे आम्ही माणसं आहोत. आम्ही असं म्हणतो की तुम्ही अंधश्रद्धा निघून श्रद्धा ते आपण जे सत्य आहे सांगण्याचा माझा धंदा. मी नाही कुणाचा मंदा, मी सत्य सांगत असतो. जे काही लोकांना आलेले अनुभव असतील, लोकांना घडलेले चमत्कार असतील, त्या चमत्काराच्या जोरावर तुम्हाला सांगत असतो आणि तुम्हाला जागृत करण्याचं काम करतो, जेणेकरून तुम्ही कुठल्याही माहितीला हे वंचित राहिलं ना पाहिजे, हे मात्र लक्षात ठेवा. मग आता 52 मुखी चेडा महाराज घरामध्ये बारके बारके लेकरं बाळ आहेत, 5 वर्षाचे असतील, 6 वर्ष, ज्याच्या घरामध्ये 10 वर्षाची म्हणा, त्याच्या आतली खालची मुलं असतील, जसे 5 वर्षाचं, 4 वर्षाचं, 3 वर्षाचं, किंवा त्याच्या बायकोच्या पोटामध्ये बाळ असेल, ते गरोदर असेल, तर अशा व्यक्तीस तुम्ही चेडे गोटे घेऊ शकता का? 52 मुखी ऊर्जेची ताकद तुम्ही घेऊ शकता? तर कदाचित घेऊ नका. ह्याचं नुकसान होतं, तुमचं लेकरू बाळ बी खाण्याची शक्यता जात असते. बघा, मी अंधश्रद्धा पसरवत नाही, लेकिन बघा कुठं ना कुठं काय ना काय चमत्कार आहे म्हणून लोक नमस्कार करतात, नाहीतर कुणीही कुणाला नमस्कार करत नाही. हे तुम्ही दक्षता घेतली पाहिजे. ते गर्भपात देखील करतं, अशी देखील ते ऊर्जा आहे, त्या ऊर्जाच्या मनात न लागलेलं बरं. पण जर तुम्ही सगळंच करायला थकला असाल, आता बाद झालं, मी पाशीच घेतो, मी मरतोच आता, पण हे लास्ट टाइम मी जरा ट्राय तरी करतो, जर तुम्ही असं म्हणत असाल, बिंदास घ्या, ओरिजिनल घ्या, डुप्लिकेट घेऊ नका, नाहीतर अजून तुम्ही पास घ्यायला रिकामी वाचाल. म्हणजे पहिलाच तुम्ही भरपूर प्रमाणे फसलेला असता. जर तुम्हाला मी गार दूध दिलं आणि तुम्ही ते फुकूनच पिणार, कारण तुम्हाला एवढे चटके पडलेले असतात, यांनी तुम्हाला सगळ्यांना रुबडलेलं असतं, हे मात्र लक्षात ठेवा. पैसा व्यर्थ गेलेला असतो. म्हणून मित्रांनो, सत्य मार्गावर चाला, सत्य काम करा, तुम्हाला पण देखील सत्य मार्गाचा मित्रांनो मार्ग भेटणार आहे, हे मात्र लक्षात ठेवा. देवी सेवा सोडू नका. कुळाचा मित्रांनो चेडा देत असताना, 52 मुखी चेडा देत असताना, आधी तुमचा कुल देवता तुमच्यावर प्रसन्न आहे का, कुळाचं काय आहे का, तुमच्या आधीमध्ये कुणी काय केलेलं आहे का, सगळं बघूनच ते 52 मुखी चेडा तुमच्याकडे येत असतो, किंवा ते कोकणातले तुम्हाला देत असतात. तेव्हाच ते कार्य संपन्न होत असतं. उठलं जीभ लावली टाळ्याला, कुणीही चूट, कुठलंही उठून सुटून कितीही 1000 रुपयाला आजकाल चेडा देते, घेऊन जावा, कामं करतील. माणूस पसतो, वर्षभर सेवा करतो, त्याला माती देखील हाताला लागत नाही. फक्त तुमचं नुकसान आणि वेळ वाया जातो, बाकी काय नाही. ओ, वेळ वाया जातो. व्याज काढून पैसे घेतलेले असतात, सोनं ठेवून चेडा घेतलेले असतात, पण काम मात्र काय लागत नाही आणि भोंदू बाबांना देखील काही सुचत नाही, हे मात्र लक्षात ठेवा. चेडाचे प्रकार अनेक आहेत. 52 मुखी चेडा मित्रांनो, जेवढी ताकद त्याची ऊर्जा आहे, सांभाळणं तेवढंच त्याला अवघड आहे. 52 विद्याचा माहेर असणारा, प्रत्येक काष्टाचा एक असणारा, जसंच की 11 पगड जातीचे चेडे गोटे हे पाटलापाशी, मांडरच्या काळोबापाशी 52 जातीचे, 52 प्रकारचे, 52 विद्याचे हे चेडे गोटे हे आई काळूबाईपाशी आहेत. तसेच 52 चेडे मित्रांनो, जसंच की तुम्ही मानला असेल, प्रत्येक वीर हा वेगवेगळा काम करत असतो. जसं की बजरंगबली वीर, हनुमान वीर असेल, वेताळ वीर असेल, असे अनेक प्रकारचे वीर असतील, ते वेगवेगळे काम करत असतात. तसं अनेक प्रकारची भूतं म्हणतो मी, बघा लक्षात ठेवा. देवीचे राखणदार भूत गोथावळं, जे एकात करून 52 प्रकारचे गेंदे होतात, बेंदे होतात, भूत होतात, त्यालाच 52 मुखी चेडा म्हणला जातो. चेडा म्हणजे देवीचा शिपाई, राखणदार होय. चेडाचा अर्थ मित्रांनो कुठल्याही ग्रंथात, पुराणात उल्लून येत नाही. कुठल्या ग्रंथात चेडा हा प्रयोग नाही आहे, नाव पण नाही आहे. चेडा म्हणजे एक प्रकारचा हिंदी शब्द, चेला, चेलाचा झाडा चेडा, आणि 52 म्हणजे मित्रांनो झाले 52 गोथावळे. एकामध्ये तो सुपारीमध्ये असेल, तांदळामध्ये असेल, किंवा गोठ्यामध्ये असेल, नारळामध्ये असेल, हे भालून देण्याचं काम, ऊर्जा टाकण्याचं काम, 1.25 महिना 3 वर्ष घेण्याचं कार्य, देण्याचं कार्य हे मित्रांनो साधक करत असतो आणि तुम्हाला देत असतो, हे मात्र लक्षात ठेवा. जेवढी यांची ऊर्जा उग्र आहे, त्याची शक्ती उग्र आहे. पानाला पान चुकलं तर माणूस घरामध्ये भोंदू सारखा होऊन जातो, घराघरा चक्करून पडतो, त्याला काही सुचत नाही, योग्य डिसिजन घेता येत नाही. जेवढे मित्रांनो, समजा एखादी तलवार जर मी तुम्हाला दिली, ती मेनात टाकायची आहे का तुमच्या सेफ्टीसाठी वापरायची आहे, हे तुमच्या हातात असतं, हे मात्र लक्षात ठेवा. मग असा हा प्रकार 52 मुखी चेडा असतो. आजकाल कसं झालेलं आहे, सोशल मीडियाच्या मार्फत लोक लुटली जातात. माझं काम आहे सत्य सांगणे, माझा धंदा, मी नाही कुणाचा मंदा. आज इंस्टाग्राम जरी बंद पडलं तर मित्रांनो यूट्यूब देखील चालू आहे. माझ्या माहिती ज्ञान येते. एखादा कुठला भोंदू बाबा असेल, त्यांना हा प्रश्न विचारा, जर तो प्रश्नांची उत्तर देत असेल खरोखरं, तर त्याच्याकडनं चेडा घ्या भराटीसाठी, हे मात्र लक्षात ठेवा. आजकाल कोण देखील ऐकते, विश्वास ठेवू नका. गाळ्यात जाचाल. ओरिजिनल घेतलं की पाळणूक असती, विधी असती, विधान असतं, आमुषा पौर्णिमाला मानपान असतो, पानाला पान चुकलं की तुम्हाला फटके देखील असतात. त्याच्यामुळं मित्रांनो सावधान व्हा. घ्यायचं नाही घ्यायचं तुम्ही ठरवणार आहात. माहिती सांगण्याचं कार्य फक्त शोध असते, जो प्रथम पहिलं चॅनल करत असतं. अजून काय कळलं नसलं
तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे, काय अटी आहे त्या अटी वाचूनच मला कॉल करा. मान्यता नसला केला तर चालेल. मालक मग यांचा खानादाना काय आहे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. जसंच की मित्रांनो प्रत्येकाचा खानादाना हा वेगळा असतो. जसंच की मित्रांनो अंड, लिंबू, सिगरेट, दही, भात, पंचखाद्य, मिक्स मिठाई, बेळ, भत्ता, जसं चेड्याचा मान पण असतो. जर तुम्ही कुणाकडनं चेडा घेत असाल किंवा 52 मुखी चेडा जर तुम्ही कुणाकडनं घेत असाल, त्याला आधी पहिला वचनात बांधावं लागतं. तू गोडवर येणार आहेस का तिकटावर येणार आहेस, मेहनतनं मानपान द्यायचं आहे का वर्षातून मानपान द्यायचं आहे, सेवा कशी करायची आहे, 2 पायावर का 4 पायावर सेवा तुझी करायची आहे, कुठलं तुला कशाचा रक्ताचा टिळा द्यायचा आहे का मित्रांनो कुंकाचा तुला लाल टिळा द्यायचा आहे, हे तुमच्या हातात असतं. ज्या टायमाला तुम्ही चेडा एखाद्याकडनं नेताय तेव्हाच ते वचनात तुमच्या बांधून दिला जातो. तशाच प्रमाणे तुम्हाला सेवा करावं लागते. पण ज्या टायमाला तुम्हाला चेडा मित्रांनो भारावून टाकतो, पैसाच पैसा देतो, तुम्हाला आशा वाढवतो, जर आशाची मित्रांनो त्याची निराशा झाली तर बाकी तुमच्या मित्रांनो खांद्याला देखील यश देऊन देत नाही. पिढ्याना पिढी तरच चाल तुम्ही पैसाची येत नाही म्हणून असे देखील मी लोक बघितलेले आहेत. मग हे कार्य कुठले कुठले करू शकतात मित्रांनो, तुम्ही जे कार्य सांगचाल, लक्षात घ्या मी काय म्हणतोय, तुम्ही जे कार्य सांगताय कस्टमर अट्रॅक्शन होण्याचं, एखाद्याला टारण्याचं, एखाद्याच्या मारण्याचं, एखाद्याला काय करायचं काय नाही, 52 प्रकारच्या विद्यावर तुम्हाला खेळतात. 52 प्रकारची कामं तुमचे होऊ शकतात. धंदा अट्रॅक्शन करण्यासाठी, एखाद्याला भारून टाकण्यासाठी, एखाद्याला उतरण्यासाठी प्रवेश करता येतं. अशा 52 विद्याचे 52 गाडीवान म्हणजेच की मित्रांनो 52 चेडगोट वय कुठं असतात तर प्रत्येक मित्रांनो महाकालीला पूजनीय असतात. त्याच्यानंतर काळ भैरवनाथाला पूजनीय तिथं तुम्हाला दिसतील मित्रांनो. कुन्नूरची मेसाबाईला देखील मित्रांनो असं 52 विडा मित्रांनो चेड्या गोट्यांचं असून 52 मित्रांनो वीरांचा देखील विडा तिला मानला जातो. ज्या स्मशान काले असेल, उग्रकाले असेल मित्रांनो, दक्षिणेश्वर काले असेल, तिला देखील मित्रांनो तारा अवंघालची मित्रांनो तिला देखील 52 चेडा गोटा तिच्या पैसे आहे. प्रत्येकाची गादी हे वेगवेगळी आहे, हे मात्र लक्षात ठेवा. ओळखणारी नजर पाहिजे आणि पुजाराला तुम्ही विचारावं, त्यांना देता येईल, त्यांच्याकडे तेवढा इतिहास देखील पाहिजे, हे मात्र लक्षात ठेवा. मग ह्यांना घ्यायचं का नाही हे तुमच्या हातात आहे मित्रांनो. योग्य सांगण्याचा माझा धंदा, मी नाही कुणाचा मंदा, हे मात्र लक्षात ठेवा. अनेक प्रकारचे कोणत्याही प्रकारचे म्हणते वशीकरण मारण, उच्चाटन मारण, कुठल्याही प्रकारची कामं, आटणीचा व्यवसाय असेल, धंदा पाना कुठलाही असेल, कामामध्ये भरभराटी येण्यासाठी, पैशामध्ये भरभराटी होण्यासाठी, धंदा पाणी चालण्यासाठी, ट्रस्टेल चालण्यासाठी, वेगवेगळ्या प्रकारची कामं तुम्ही कराल, त्या प्रकारच्या कामामध्ये यश येण्यासाठी, मातेला जरी उचलून घेतलं ते सोनं झालं पाहिजे, त्याच्यासाठी 52 मुखी चेडा 52 प्रकारची कामं करत असतो, हे मात्र लक्षात ठेवा. ह्याला सिद्ध करण्याची विधी फक्त कोकण साईडला मिळत असती आणि 9 दिवस मित्रांनो निरंकार उपवास करून साधना 9 दिवसाची केल्यानंतर हा चेडा तुम्हाला सिद्ध होतो. पण येऱ्याचं काम नाही. ज्याला पूर्वीपासून ज्ञान आहे तोच तो सिद्ध करू शकतो आणि मित्रांनो नंतर कामात आणू शकतो, हे मात्र लक्षात ठेवा. तो कुणावर पण उलटू शकतो. जर देवापाशी खानादाना देते म्हणून देवाचा ऐकतो, जर ज्यानं खानादाना देतं त्याचाच ऐकणार, जर खानादाना नाही दिला तर ते देवाचा पण नाही आणि माणसांचा पण नाही, हे मात्र लक्षात ठेवा. ह्याचा मंत्र काय आहे, ह्याचा मंत्र चिकित्सा काय आहे मित्रांनो, हे तुम्हाला ज्या तुम्ही माणसाकडून हे चेडा गोटा घेताय तोच तुम्हाला विधी आणि मित्रांनो मंत्र सांगत असतो, हे मात्र लक्षात ठेवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करायचं मात्र विसरू नका. जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण विचारायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे, काय अटी दिलेला त्या अटी वाचूनच मला कॉल करा. मान्यता नसला केला तरी चालेल, प्रॉब्लेम हा तुमचा असतो, माझा नाही. सत्य सांगण्याचा माझा धंदा, मी नाही कुणाचा मंदा. जर तुम्हाला काय माझ्याकडे यायचं असेल, कौल लावून बघायचं असेल, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला. मंगळवार आणि शुक्रवार गादी चालू असते, अटी वाचूनच गादीला यावं, न आलं नसलं तरी चालेल. अंधश्रद्धा आम्ही पसरवत नाही. श्रद्धेच्या जीवावर चालणारे ग्रंथात आणि पुस्तकामध्ये जे ज्ञान आहे किंवा लोकांना आलेलं ज्ञान आहे, अनुभव असतील, त्या अनुभवाच्या जोरावर आम्ही खेळत असतो आणि जगाला जागृत करण्याचं काम करत असतो, हे मात्र लक्षात ठेवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायचं मात्र विसरू नका. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल.